आज एक नवीन विषय आपण शिकणार आहोत आणि आपल्या आजच्या विषयाचं नाव आहे स्वर्गाच्या राज्यात कोण जाईल. आजचा आपला विषय आहे. सर्वांनी आजच्या विषयाचं नाव लिहून घ्या. स्वर्गाच्या राज्यात कोण जाईल. ठीक आहे. आज जर आपण खऱ्या अर्थाने वर्तमान समयात अस्तित्वात असणाऱ्या लोकांना जर हा प्रश्न जर केला तर आपल्याला हे पाहायला भेटतं की ते देखील म्हणतात की मला स्वर्गाच्या राज्यात जायची काय आहे इच्छा आहे किंवा मी स्वर्गामध्ये काय करेल जाईल. आता हा विषय शिकत असताना आपण पवित्र शास्त्रातील अनेक जी काही वचनं आहेत वेगवेगळ्या पुस्तकांमधली ती वाचणार आहोत आणि हा विषय आज आपण समजून घेणार आहोत. आणि म्हणून सर्वांनी आजच्या विषयाचं जे हेडलाईन आहे ते लिहा, स्वर्गाच्या राज्यात कोण जाईल. यातला जो मुद्दा क्रमांक 1 आहे तो लिहून घ्या. देवाची इच्छा पूर्ण करणारे स्वर्गाच्या राज्यात जातील. मुद्दा क्रमांक 1 लिहा, देवाची इच्छा पूर्ण करणारे स्वर्गाच्या राज्यात जातील. आता सर्वांनाच स्वर्गाच्या राज्यात जायला आवडतं. सर्वांना जर तुम्ही जर विचारलं काय तुम्हाला स्वर्गाच्या राज्यात जायला आवडेल का, तर कोणीही नाही म्हणत नाही. सर्वजण म्हणतात की हो, मला स्वर्गाच्या राज्यात जायला आवडतं. पण मग स्वर्गाच्या राज्यामध्ये सर्वच जे आहे ना ते जाणार नाही. मग का सर्वच स्वर्गाच्या राज्यात जाणार नाही, त्याचं उत्तर आज आपण पवित्र शास्त्रातून जे आहे काय करणार आहोत बघणार आहोत. म्हणून आजचा जो पहिला मुद्दा आहे तो लिहून घ्या. देवाची इच्छा पूर्ण करणारे स्वर्गाच्या राज्यामध्ये जातील. आणि बघा, कोणीतरी मत्तेचं पुस्तक 7वा अध्याय आणि वचन 21 वाचण्यासाठी मला मदत करा. मत्तेचं पुस्तक 7वा अध्याय आणि वचन 21 कोणीतरी वाचा. मला प्रभूची असे म्हणणाऱ्या प्रत्येकाचा प्रवेश स्वर्गाच्या राज्यात होईल असे नाही, तर जो माझ्या स्वर्गीय पित्याच्या इच्छेप्रमाणे वागतो त्याचा होईल. व्हेरी गुड. आता ह्या ठिकाणी आपण पाहतो की वचन स्पष्टपणे आपल्याला हे सांगतं की मला प्रभूजी म्हणणाऱ्या अशा सर्वांचाच प्रवेश स्वर्गाच्या राज्यात होईल असं नाही. आज जर आपण खऱ्या अर्थाने लोकांच्या वैयक्तिक जीवनाचं अवलोकन जर केलं तर आपल्याला अनेक अंशी ह्या प्रकारच्या कॅटेगरीचे लोक जे आहे ना दिसून येतात, जे वर प्रभूजी असं म्हणणारे आहेत. आणि असे म्हणणारे जे लोक आहे ना त्यांचा प्रवेश स्वर्गाच्या राज्यामध्ये होणार नाही, हे ह्या वचनातून आपल्याला स्पष्टपणे समजण्याकरता मदत होत आहे. मग प्रश्न हा उद्भवतो की स्वर्गाच्या राज्यामध्ये नक्की प्रवेश होणार कोणाचा आहे. तर ह्या वचनाच्या ब भागामध्ये वचन सांगत आहे, जो माझ्या स्वर्गातील पित्याच्या इच्छेप्रमाणे वागतो त्या व्यक्तीचा स्वर्गाच्या राज्यामध्ये प्रवेश होईल. आता आजच्या संध्याकाळच्या वेळेला आपण आपल्या स्वतःचं आत्मपरीक्षण करणार आहोत आणि आपण आपल्या स्वतःला हा प्रश्न विचारणार आहोत, काय आपण प्रभूजी म्हणणारे आहोत का आपण स्वर्गात राहणारा जो पिता आहे त्याच्या इच्छेप्रमाणे वागणारे लोक आहोत. आणि जर आपण आपल्या स्वतःचं आत्मपरीक्षण केलं तर निश्चित अर्थाने आपण कोणत्या भागामध्ये आहोत हे आपल्याला समजण्याकरता मदत होईल. आणि वचन सांगत आहे की जो कोणी माझ्या स्वर्गातील पित्याच्या इच्छेप्रमाणे वागतो त्याचा प्रवेश स्वर्गाच्या राज्यामध्ये. आज अनेक लोकांना स्वर्गाच्या राज्यामध्ये जायला आवडतं, परंतु स्वर्गात असणारा जो पिता आहे त्याच्या इच्छेप्रमाणे वागायला
कुणालाही आवडत नाही. बघा, आपण ज्या वेळेला लूक याचा 22वा अध्याय आणि वचन 42 वाचताना, लूक 22वा अध्याय आणि वचन 42, तर ह्या ठिकाणी आपल्याला येशू जो आहे ना, स्वर्गातील पित्याच्या इच्छेप्रमाणे करण्याकरता स्वतःला जे आहे ना वाहून घेत असलेला ह्या प्रार्थनेतून दिसून येतो. बघा, कोणतरी वाचत ते वचन, 42 वचन. तुझी इच्छा असली तर हा प्याला माझ्यापासून दूर कर, तरी माझ्या इच्छेप्रमाणे नको, तुझ्या इच्छेप्रमाणे होऊ दे. व्हेरी गुड. बघा, येशू ह्या ठिकाणी गेतशेमनेमध्ये प्रार्थना जी आहे ना करण्यासाठी गेलेला आहे. आणि तो त्या ठिकाणी जी प्रार्थना करत आहे ना, ती काय माहिती का? ती प्रार्थना ह्या ठिकाणी ब भागात असं म्हणत आहे, तथापि माझ्या इच्छेप्रमाणे नको, तर तुझ्या इच्छेप्रमाणे होऊ दे. लक्षात घ्या, येशू हा मानव देहामध्ये राहत असताना त्याने स्वतःच्या इच्छेला त्याच्या जीवनामध्ये प्राधान्य दिले नाही. त्याने त्याच्या जीवनामध्ये ज्याला त्याने पाठवलेलं होतं ना त्याच्या इच्छेला प्राधान्य दिलं, आणि ज्याला त्याने पाठवलं त्याच्या इच्छेला त्याने प्राधान्य का दिलं हे आपल्याला ह्या मुद्द्यातून जे आहे ना समजण्याकरता मदत होते. अतिशय स्पष्टपणे ह्या ठिकाणी हे सांगितलेलं आहे की तथापि माझ्या इच्छेप्रमाणे नको, तर तुझ्या इच्छेप्रमाणे होऊ दे. ह्या जगामध्ये राहत असताना आपण पित्याची इच्छा काय आहे ती पहिली गोष्ट समजून घेतली पाहिजे. आणि ती ज्या वेळेला आपल्याला समजते त्याच्या नेक्स्ट मुमेंटला आपण त्याप्रमाणे करण्याकरता स्वतःला जे आहे वाहून घेतलं पाहिजे, तर आपल्याला स्वर्गाच्या राज्यामध्ये जे आहे ना प्रवेश मिळेल. का? कारण आपण आपल्या स्वतःला पित्याच्या इच्छेने वागण्याकरता वाहून घेतलेलं आहे, आणि त्यापासून उजवीकडं आणि डावीकडं जाण्यापासून आपण स्वतःला वाचवत आहोत. यासाठी स्वर्गाच्या राज्यामध्ये जे आहे ना, लक्ष द्या, आपल्याला प्रवेश मिळाल्याशिवाय राहणार नाही किंवा आपल्याला जागा मिळाल्याशिवाय राहणार नाही. आपण बघितलं कालच्या भागामधून की प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो, मी जातो हे तुमच्या हिताचं आहे, आणि मी गेलो म्हणजे तुमच्यासाठी जागा तयार करेल, आणि जागा तयार झाली म्हणजे मी पुन्हा येईल आणि जिथं मी आहे तिथं तुम्हाला मी घेऊन जाईल. योहानाच्या पुस्तकाच्या 14व्या अध्यायाच्या 1, 2, 3 वचनामध्ये आपण पाहिलं होतं. आता मला तुम्हाला हे सांगायचं आहे, जर ह्या भूतलावरती राहून जर आपण पित्याच्या इच्छेप्रमाणे जर जीवन जगलो, तर स्वर्गाच्या राज्यामध्ये आपल्याला प्रवेश मिळेल, स्वर्गाच्या राज्यामध्ये आपल्याला जाता येईल. पण जर आपण आपल्या स्वतःच्याच इच्छेला जर ह्या जगामध्ये राहून प्राधान्य दिलं आणि आपण आपल्या स्वतःच्या इच्छेप्रमाणे जर ह्या भूतलावरती जीवन जगत राहिलो, तर ही गोष्ट आपल्याकरता अशक्य आहे की आपण स्वर्गाच्या राज्यात प्रवेश करू. स्वर्गाच्या राज्यात प्रवेश करण्याकरता आपण येशूने जसं पित्याच्या इच्छेप्रमाणे प्रत्येक गोष्ट केली, तसं आपल्याला पित्याच्या इच्छेप्रमाणे प्रत्येक गोष्ट येशूसारखं करणं गरजेचं आहे. मग आपल्याला स्वर्गाच्या राज्यामध्ये जे आहे ना प्रवेश मिळेल. दुसरा मुद्दा क्रमांक 2 लिहा. स्वर्गाच्या राज्यात कोण जाईल? यातला मुद्दा क्रमांक 2 आहे, लहान मुलासारखे नम्र असणारे लोक स्वर्गाच्या राज्यामध्ये जातील. जे लोक लहान मुलांसारखे नम्र स्वभावाने भरलेले आहेत, नम्र वृत्तीचे आहेत, असे लोक स्वर्गाच्या राज्यात जातील. जे लोक गर्विष्ठ आहेत, जे लोक नाना प्रकारच्या देवाला न आवडणाऱ्या चुकीच्या गोष्टींनी भरलेले आहेत, असे लोक स्वर्गाच्या राज्यामध्ये जाणार नाही. तर कोणते लोक जाईल? वचन बघा काय म्हणते, वचन वाचू आपण. मत्ते याचा 18वा अध्याय आणि वचन 4 बघा काय म्हणत आहे. मत्ते 18वा अध्याय आणि वचन 4. वास्तव जो कोणी स्वतःला या बालकासारखे नम्र करतो, तो स्वर्गाच्या राज्यात सर्वात मोठा होतो. व्हेरी गुड. परत एकदा वाचा.
जास्त जो कोणी स्वतःला ह्या बालकासारखे नम्र करतो तो स्वर्गाच्या राज्यात सर्वात मोठा होय. व्हेरी गुड, खूप छान. बघा, ह्या ठिकाणी सांगितलेलं आहे की स्वर्गाच्या राज्यामध्ये जाण्याकरता कोणत्या गोष्टी आपल्यामध्ये असणं गरजेचं आहे. आणि ह्या ठिकाणी ती गोष्ट सांगण्यात आली आहे. वचन सांगतं की बालकाप्रमाणे जोपर्यंत माफ करा, जोपर्यंत आपण आपल्या स्वतःला नम्र करत नाही ना, तोपर्यंत आपल्याला स्वर्गाच्या राज्यामध्ये प्रवेश करता येणार नाही. आणि वचन सांगत आहे 1 आणि 2 पहा. वचन 1 आणि 2, 1, 2 आणि 3 वाचा. तेव्हा येशूने एका बालकाला बोलून त्याला त्याच्यामध्ये उभे केले आणि म्हटले, मी तुम्हाला खचित सांगतो, तुमचा पालक होऊन तुम्ही बालकासारखे झाल्याशिवाय स्वर्गाच्या राज्यात तुमचा प्रवेश होणारच नाही. तुम्ही बालकासारखे झाल्याशिवाय स्वर्गाच्या राज्यामध्ये प्रवेश करू शकणार नाही. तुम्ही बालकासारखं झाल्याशिवाय स्वर्गाच्या राज्यामध्ये प्रवेश करू शकणार नाही. लक्ष द्या, स्वर्गाच्या राज्यामध्ये जाण्याकरता आपल्याला नम्र होणं फार गरजेचं आहे. स्वर्गाच्या राज्यामध्ये जाण्याकरता आपल्या ठाई खरी जी काही नम्रता आहे ना, जी ख्रिस्त येशूच्या ठाई होती. फिलिप्पिकराचं पत्र ज्या वेळेला आपण काढतो तर फिलिप्पिकराच्या पत्रामध्ये अतिशय स्पष्टपणे संत पौल हा येशू ख्रिस्ताच्या नम्रतेविषयी अनेक गोष्टी ज्या आहे ना आपल्याला सांगताना दिसून येतो. आणि अतिशय स्पष्टपणे त्या ठिकाणी वचन सांगितले. बघा, कोणीतरी वचन वाचण्यासाठी मला मदत करा. फिलिप्पिकराचं पत्र 2रा अध्याय काढा आणि त्याचं 5चं वचन पहा. 5चं वचन. अशी जी चित्तवृत्ती ख्रिस्त येशूच्या ठाई होती ती तुमच्या ठाईही असो. अशी जी चित्तवृत्ती, असा जो स्वभाव प्रभू येशू ख्रिस्ताच्या ठाई होता तो तुमच्याही ठाई असो तर तुम्ही स्वर्गाच्या राज्यात प्रवेश करा. आणि येशू मध्ये नम्रता होती. आणि बघा, ती नम्रता आपल्याला वचन 7 मध्ये दिसते होते. बघा, वचन 7 वाचा ब्रदर सुभाष, त्याच अध्यायातला. तर त्याने स्वतःला रिक्त केले, म्हणजे मनुष्याच्या प्रतिरूपाचे होऊन दासाचे स्वरूप धारण केलं. त्याने स्वतःला रिकाम केलं. बघा, वचन सांगत आहे की येशूने स्वतःला रिक्त केलं आणि मनुष्याच्या स्वरूपाचं रूप धारण करून त्याने दासाचं रूप धारण केलं. दासाचं रूप धारण केलं, मनुष्यामध्ये दासाचं रूप. म्हणजे येशूने स्वतःला इतकं नम्र केलं. मग ज्या वेळेला आपण येशूच्या जीवनशैलीचा अभ्यास करतो पवित्र शास्त्रातल्या त्या 4 पहिल्या नवीन काळातल्या शुभवर्तमानामधून, तर हे 4ही शुभवर्तमान आपल्याला हे सांगतं की येशू हा नम्र होता. येशूने स्वतःला इतकं नम्र केलेलं होतं. लक्ष द्या, जर आपल्याला स्वर्गाच्या राज्यामध्ये प्रवेश पाहिजे आहे तर आपल्याला ह्या भूतलावरती जीवन जगत असताना वर्तमान समयामध्ये स्वतःला इतकं नम्र करण्याची आवश्यकता आहे की त्या नम्रतेमुळे आपल्याला स्वर्गाच्या राज्यामध्ये प्रवेश जो आहे तो मिळेल. म्हणून तर संत पौल आत्म्याच्या प्रेरणेने पत्रांमध्ये लिहितो, अशी जी चित्तवृत्ती, असा जो स्वभाव ख्रिस्त येशूच्या ठाई होता तो तुमच्याही ठाई असो, म्हणजे तुम्हाला स्वर्ग प्राप्ती घडेल. हो, म्हणजे तुम्हाला स्वर्ग प्राप्ती होईल. वचन हे आपल्याला समजणं फार गरजेचं आहे. आणि ज्यावेळेला वचन आपल्याला समजतं ना, तर त्या वचनाप्रमाणे आपल्याला ढालण्याकरता पवित्र आत्मा आहे, जो पित्याने याच कारणासाठी आपल्याला दिलेला आहे की आपल्याला स्वर्गाच्या राज्यात प्रवेश करण्याच्या अनुषंगाने त्याने बनवावं, त्याने घडवावं, त्याने परिपक्व करावं. आणि कोणत्या गोष्टींमध्ये
आपल्याला स्वर्गाच्या राज्यात जाण्याकरता परिपक्व होण्याची गरज आहे, तर पहिली गोष्ट ही आहे, पित्याच्या इच्छेप्रमाणे आपण जीवन जगलं पाहिजे. आपल्या स्वतःच्या इच्छेप्रमाणे नाही, आपल्या देहाच्या वासनेप्रमाणे नाही. वचन सांगतं अतिशय स्पष्टपणे पत्रांमध्ये की तुम्ही आत्म्याच्या प्रेरणेने चाला, म्हणजे तुम्ही देह वासना पूर्ण करणार नाही. त्याच्यामध्ये अनेक प्रकार आहेत देह वासनेच्या संदर्भामध्ये. येणार दुसऱ्यामध्ये आपण ते शिकणार आहोत. लक्ष द्या, दुसरी गोष्ट ही आहे की जर स्वर्गाच्या राज्यामध्ये आपल्याला जर प्रवेश पाहिजे आहे, तर आपल्याला येशूच्या जीवनशैलीतून नम्रता जी आहे ना, ती शिकणं गरजेचं आहे. आणि नम्र जीवन जगून आपल्याला स्वर्गाच्या राज्यामध्ये प्रवेश करण्याच्या अनुषंगातून ह्या वर्तमान समयामध्ये जे आहे ना, चांगलं लाईफ जगण्याच्या उद्देशातून आपण आपल्या स्वतःकडे लक्ष दिलं पाहिजे. तिसरा मुद्दा क्रमांक 3 लिहा, स्वर्गाच्या राज्यात कोण जाईल या संदर्भातला. ज्याचा नवीन जन्म झाला आहे तो स्वर्गाच्या राज्यात जाईल. ज्या व्यक्तीचा नवीन जन्म झालेला आहे तो व्यक्ती स्वर्गाच्या राज्यामध्ये जाईल. ज्या वेळेला तुम्ही देवाला आपल्या जीवनाचा प्रभू व वैयक्तिक तारणारा म्हणून स्वीकारतात ना, आणि वचनात सांगितल्याप्रमाणे ज्या सर्व गोष्टी करतात ना, त्यामुळे तुमचा नवीन जन्म होतो आणि तो नवीन जन्म झालेलाच तुम्हाला स्वर्गाच्या राज्यामध्ये घेऊन जात असतो. बघा वचन काय सांगत आहे, योहानाचं पुस्तक 3 अध्याय आणि वचन 3 वाचण्यासाठी मदत करा. योहान 3 अध्याय आणि वचन 3 कोणीतरी वाचा. येशू त्याला म्हणाला, मी तुम्हाला खचित सांगतो, नव्याने जन्माला वाचून कोणालाही देवाचे राज्य पाहता येत नाही. व्हेरी गुड. नव्याने जन्मल्या वाचून कोणालाही देवाच्या राज्यामध्ये जाता येत नाही. जर देवाच्या राज्यामध्ये प्रवेश पाहिजे आहे, तर त्या अगोदर ह्या वर्तमान समयामध्ये तुमच्या जीवनामध्ये तुमचा नव्याने जन्म होणं गरजेचं आहे. तरच तुम्हाला स्वर्गाच्या राज्यामध्ये जे आहे ना जाता येईल. आणि नव्याने जन्म काय भाग आहे हे समजण्यासाठी आम्हाला योहान 3 याचं 5वं वचन वाचा. योहान 3 आणि 5 काय आहे नव्याने जन्माला वाचून. येशूने उत्तर दिले की, मी तुम्हाला खचित सांगतो, पाण्यापासून व आत्म्यापासून जन्म घेतल्या वाचून कोणीही देवाच्या राज्यात प्रवेश करू शकत नाही. पाण्यापासून आणि आत्म्यापासून जन्माला वाचून. बघा वचन स्पष्टपणे सांगत आहे, वचन मी तुम्हाला खरं ते सांगतो. येशू म्हणत आहे, मी तुम्हाला खरं ते सांगतो, जर तुम्हाला स्वर्गाच्या राज्यामध्ये जर जायचं आहे तर तुमचा नवीन जन्म झाला पाहिजे. पण नवीन जन्म हा काय भाग आहे या विषयाचं स्पष्टीकरण वचन 5 मध्ये प्रभू येशू ख्रिस्त स्वतः दाखवत आहे. त्या ठिकाणी आपल्याला बोलताना दिसत आहे. आणि काय म्हणतात वचन सांगत आहे, मी तुम्हाला खचित सांगतो, पाण्या वाचून व आत्म्या वाचून जन्माला वाचून कोणीही देवाच्या राज्यात प्रवेश करू शकत नाही. पाण्या वाचून म्हणजे बाप्तिस्मा घेणं. हो, प्रभू येशू ख्रिस्ताने बाप्तिस्मा घेतला. हो. दुसरी गोष्ट आत्म्या वाचून म्हणजे पवित्र आत्म्याचा बाप्तिस्मा आणि पाण्याचा बाप्तिस्मा. हे 2 भाग या ठिकाणी आहेत. जोपर्यंत ह्या गोष्टी आपल्या जीवनाशी निगडीत होत नाही तोपर्यंत आपल्याला स्वर्गाच्या राज्यामध्ये जे आहे ना प्रवेश करता येत नाही. आणि म्हणून पाण्याचा बाप्तिस्मा आणि पवित्र आत्म्याचा बाप्तिस्मा हा आपला होणं म्हणजे स्वर्गाच्या राज्यात प्रवेश करणं असं. स्वर्गाच्या राज्यात जायचं असेल तर ह्या गोष्टी आपल्या जीवनामध्ये घडणं फार गरजेचं आहे. ह्या गोष्टी आपल्या जीवनामध्ये घडणं फार गरजेचं आहे. पुढचा मुद्दा क्रमांक 4 लिहा, स्वर्गाच्या राज्यात कोण जाईल त्यातला 4था मुद्दा लिहा, धार्मिकतेकरता व पवित्रतेत. लक्ष द्या, 4था मुद्दा लिहा, धार्मिकते व पवित्रतेसाठी जगणारे लोक स्वर्गाच्या राज्यामध्ये प्रवेश करतात. परत सांगतो, मुद्दा क्रमांक 4 लिहा, धार्मिकते व पवित्रतेसाठी जगणारे लोक स्वर्गाच्या राज्यात जातील. आपण कशासाठी जगत आहोत? ह्या भूतलावरती जर देवाने आपल्याला निवडलेला आहे तर आपली निवड ही कोणत्या गोष्टी करण्यासाठी झालेली आहे हे समजून घ्या. ते जर आपल्याला समजलं तर आपण ते करत राहू आणि ते करत राहिल्या कारणामुळे आपण स्वर्गाच्या राज्यामध्ये जाऊ.
आणि आपल्याला कोणत्या गोष्टी करण्यासाठी निवडले माहिती का? वचन स्पष्टपणे सांगतं की जे धार्मिकतेकरता भुकेले व ताणलेले आहे ना, ते धन्य. बघा, कोणीतरी मत्तयाचे पुस्तक 5वा अध्याय आणि वचन 6 काय म्हणते पहा. वचन 6, ते नीतिमत्वाचे भुकेले व तहानेले ते धन्य, कारण ते तृप्त होतील. जे धार्मिकतेचे, जे नीतिमत्वाचे भुकेले तहानेले, जे पवित्रतेचे भुकेले आणि तहानेले. लक्ष द्या, देव तुमच्याकडनं कोणत्या गोष्टीची अपेक्षा करतो? तुम्हाला स्वर्गात प्रवेश मिळावा या अनुषंगाने तुम्ही धार्मिक जीवन जगलं पाहिजे, तुम्ही पवित्र जीवन जगलं पाहिजे. तुम्हाला धार्मिक जीवन जगण्याकरता आणि पवित्र जीवन जगण्याकरता तुम्ही जे आहे ना, अतिशय तंतोतंतपणे देवाला समोर ठेवून हे जे जीवन आहे ना, हे जगणारे लोक तुम्ही पाहिजे. अशा प्रकारचे जीवन जगणारे लोक पवित्र शास्त्रामध्ये होऊन गेले, ज्यांनी स्वतःला विटाळ होऊ दिला नाही, ज्यांनी स्वतःला अपवित्र जे आहे ना हो केलं नाही, ज्यांनी नेहमी देवाचं भय धरलं आणि धार्मिक आणि पवित्र जीवन जगलं. आणि त्यांच्या अशा प्रकारच्या धार्मिक आणि पवित्र जीवन जगण्याच्या जीवनशैलीमुळं त्यांना स्वर्गाच्या राज्यामध्ये प्रवेश मिळाला. बघा, कोणीतरी दानिएलचं पुस्तक 1 अध्याय आणि वचन 8 वाचवा. दानिएल 1 अध्याय आणि वचन 8 पहा काय म्हणत आहे. वचन 8 का? येस, दानिएल 1 अध्याय आणि वचन 8. राजा खात असे ते मिष्टान्न व पीत असे तो द्राक्षरस, यांचा आपणास विटाळ होऊ द्यायचा नाही, असा दानिएलाने मनात निश्चय केला. म्हणून त्याने फौजाच्या सरदाराला विनंती केली की मला याचा विटाळ नसावा. व्हेरी गुड. बघा, राजा खात असे ते मिष्टान्न व पीत असे तो द्राक्षरस, ह्यामुळं आपण अपवित्र होऊ नये आणि ते खायचं नाही, अशा प्रकारचा जो काही निर्णय आहे तो दानिएलाने आपल्या मनामध्ये केलेला होता. अशा प्रकारचा जो काही निश्चय आहे ना, तो दानिएलाने आपल्या मनामध्ये केलेला होता. लक्ष द्या, दानिएल हा एक तरुण देवाला भिवून धार्मिकतेत आणि पवित्रतेमध्ये जीवन जगणारा असा व्यक्ती होता. आणि त्याने स्वतःला जे आहे ना, कुठल्याही प्रकारे अपवित्र होऊ दिलं नाही. त्याने स्वतःला अपवित्र होण्यापासून नेहमी वाचवलेलं आहे. ह्या जगामध्ये राहत असताना आपण आपल्या स्वतःकडं लक्ष देणं फार गरजेचं आहे, अशासाठी की आपण आपल्या स्वतःला अपवित्र जे आहे ना करून घेऊ नये याकडं. दानिएल म्हणाला, राजा खात असे ते मिष्टान्न आणि राजा पित असे तो द्राक्षरस, ह्यामुळं आपण अपवित्र होता कामा नये, आपण हे खायचं नाही, अशा प्रकारचा निर्णय त्याने आपल्या मनामध्ये केला. आणि लक्ष द्या, जो निर्णय त्याने केला होता ना, त्यावरती तो ठाम राहिला. ह्या वर्तमान समयामध्ये देव आपल्याकडनं काय अपेक्षित करतो की आपण आपल्या स्वतःला ह्या जग आणि जगाच्या गोष्टींचा विटाळ होऊ देऊ नये. एक व्यक्ती प्रभू येशू ख्रिस्ताकडे तरुण आला आणि तो म्हणाला, स्वर्गाच्या राज्यामध्ये प्रवेश मला मिळावा म्हणून मी काय केलं पाहिजे? येशू म्हणाला, जर तू पूर्ण होऊ पाहतोस आणि तुला स्वर्गाच्या राज्यामध्ये जर यायचं आहे तर तुझं असल नसल ते गोरगरिबांना दे, म्हणजे तुला स्वर्गात संपत्ती मिळेल आणि चल माझ्या मागे ये. तुम्हाला माहिती आहे का, येशूचे शब्द ऐकून तो तरुण पुरुष खिन्न झाला आणि तो येशू पासून निघून गेला. तो का निघून गेला माहिती का? कारण त्याने स्वतःला विटाळ होण्याकरता जगाच्या गोष्टींना संधी दिली. वचन सांगते त्याची संपत्ती भरपूर होती आणि त्या संपत्तीमुळे तो विटाळायला गेला. ज्याने त्याला संपत्ती दिली त्याच्यापासून तो निघून गेला. लक्ष द्या, देवाचं वचन स्पष्टपणे आपल्याला ठिकाणी काय सांगतं माहिती का? ह्या जगामध्ये आपण राहत असताना आपल्याला जगाच्या आणि जगातल्या गोष्टींचा विटाळ होऊ देऊ नका.
आपण आपल्या स्वतःला पवित्र ठेवा, जास्तीत जास्त धार्मिकतेमध्ये वाढा, पवित्रतेमध्ये वाढा, म्हणजे स्वर्गाच्या राज्यामध्ये आपला प्रवेश होईल. येशू ह्या जगामध्ये मानव देहामध्ये राहत असताना त्याच्यासमोर अनेक प्रलोभने आले. बघा, मत्तयाचं पुस्तक आपण 4 अध्याय, आणि बघा येशू समोर कोणकोणत्या प्रकारचे प्रलोभन आले त्याला विटाळण्यासाठी, त्याला अपवित्र करण्यासाठी. कोणीतरी वचन वाचा, वचन 3. तेव्हा परीक्षक त्याच्याजवळ येऊन म्हणाला, तू देवाचा पुत्र आहेस तर या धोंड्याला भाकरी व्हाव्यात अशी आज्ञा कर. तू देवाचा पुत्र आहेस तर. येशू देवाचा पुत्र होता. त्याच्याविषयी म्हणजे देवाविषयी येशूच्या मनामध्ये किंवा येशूच्या मनावर देवा कुठल्या प्रकारचा संशय नव्हता, शंका नव्हती. पण सैतानाने त्याच्या मनामध्ये ही शंका निर्माण करायचा प्रयत्न केला आणि त्याला विटाळण्याचा प्रयत्न केला, त्याला अपवित्र करण्याचा प्रयत्न केला. तू देवाचा पुत्र असेल तर ह्या दगडाला भाकर हो. झाली असती भाकर, तुम्हाला सांगतो. पण तुम्हाला माहिती का, त्याने त्या ठिकाणी परीक्षक कोण आहे ना याची पडताळणी केली होती, किंवा परीक्षक कोण आहे हे त्याला चांगल्यापणे माहिती होतं. म्हणून त्याने स्वतःला जगाच्या गोष्टींचा विटाळ होऊ दिला नाही. त्या ठिकाणी वचन सांगत आहे 40 दिवस 40 रात्र येशूने उपवास केले होते आणि त्याला खूप भूक लागली होती. हो, वचन 2चा ब भाग वाचा, वचन 2 वाचा बरं सुभाष. त्यानंतर त्याला भूक लागली. पूर्ण वाचू का? हो, वचन 2 वाचा पूर्ण. मग त्याने 40 दिवस व 40 रात्री उपवास केला. त्यानंतर त्याला भूक लागली. 40 दिवस आणि 40 रात्र उपवास केला आणि त्याला भूक लागली. जर येशू सारखं सामर्थ्य आपल्याकडे जर असतं तर आपण दगड घेतला असता आणि भाकर केली असती त्या हाताची. त्या परीक्षकाच्या सांगण्यावर, तो परीक्षक शैतान आहे ठिकाणी. लक्ष द्या, जगाविषयीचा मोह जो आहे ना तो आपल्याला विटाळतो. जगाविषयीचा मोह आपल्यामध्ये अपवित्रता घेऊन येतो. वचन स्पष्टपणे सांगत आहे, ज्या वेळेला आपण देवाचं वाचतो ना, वचन स्पष्टपणे सांगतं की शरीर हे वस्त्रासाठीच आहे, वस्त्र हे शरीरासाठीच आहे, अन्न हे पोटासाठीच आहे. जसं आपण आपल्या शरीराची काळजी घेतो ना, तशीच आपण आपल्या आध्यात्मिक जीवनामध्ये पवित्रतेत आणि धार्मिकतेत वाढण्याची पण काळजी घेतली पाहिजे. परीक्षक येशूकडे आला आणि त्याला 5व्या वचनामध्ये मंदिराच्या कंगोऱ्यावरती नेलं, उंचावरती, आणि म्हटलं इथे उडी टाक, कारण असं शास्त्रलेख आहे की तुझा पाय हा दगडावरती जे आहे ना ठेचला जाऊ नये, म्हणून स्वर्गदूत तुला येतील हातावर झुलून धरण्यासाठी, तुझं संरक्षण करण्यासाठी. लक्ष द्या, कशा प्रकारच्या परीक्षा शैतान ह्या ठिकाणी येशूला अपवित्र करण्याकरता, येशूला मोहात पाडण्याकरता, येशूला त्याचं जे मिशन आहे ना त्यापासून भटकवण्याकरता कशा प्रकारच्या परीक्षा शैतान ह्या ठिकाणी येशूच्या घेत आहे. पण एकाही परीक्षेमध्ये येशू अडकला नाही. त्याने स्वतःला अपवित्र होऊ दिलं नाही, त्याने स्वतःला विटाळ होऊ दिला नाही. त्याने पवित्र आणि धार्मिक जीवन जगण्याचा निश्चय जो आहे तो केलेला होता. आपण देखील अशा प्रकारचा निश्चय जर करला आणि अशा प्रकारे जर जीवन जगत राहिलो तर स्वर्गाच्या राज्यामध्ये आपला प्रवेश हा निश्चित झाल्याशिवाय होणार. स्वर्गाच्या राज्यामध्ये आपला जो प्रवेश आहे ना हा निश्चित झाल्याशिवाय राहणार नाही. कारण वचन स्पष्टपणे सांगतं की दानिएलाने आपल्याला विटा होऊ दिला नाही, तर तरुणपणामध्ये तो पवित्र जीवन जगला. आपल्याला देखील पवित्र जीवन जे आहे ते जगायचं आहे. पुढचा मुद्दा, स्वर्गाच्या राज्यात कोण जाईल किंवा कोण प्रवेश करेल, त्यातला पुढचा 5व्या क्रमांकाचा मुद्दा लिहून घ्या. दयाळू व दयाभाव दाखवणारे लोक स्वर्गाच्या राज्यात जातात. दयाळूपणा व दयाभाव दाखवणारे जे लोक आहे ना
ते स्वर्गाच्या राज्यात जातील. आणि हल्ली आता कोणी कोणावर दया दाखवत नाही. हल्ली आता कोणीही एकमेकांसोबत दया भावनेने जे आहे ना राहत नाही. हो, कोणीही राहत नाही. वचन स्पष्टपणे सांगतं तिमोथेच्या पत्रामध्ये की शेवटच्या दिवशी कठीण दिवस येतील हे समजून घे. कारण लोक जे आहे ना स्वार्थी, धनलोभी, निंदक, बडाईखोर, अवज्ञा, आईवडिलांना मानणारे. मग आपण तिमोथेचं जे पुस्तक आहे ना तिमोथेच्या पुस्तकामध्ये आपण येणार आहोत. Thank you, Jesus. पहिली तिमोथी आपण काढू. पहिली तिमोथीमध्ये तिसरा अध्याय काढा. दुसरे तिमोथी तिसरा अध्याय आणि 1, 2, 3, 4 वचन वाचा. 5 वचन 5 पर्यंत. शेवटल्या काळी कठीण दिवस येतील हे समजून घे. कारण माणसे स्वार्थी, धनलोभी, बडाईखोर, गर्विष्ठ, निंदक, आई बापांना न मानणारी, उपकार न स्मरणारी, अपवित्र, ममताहीन, शांतता द्वेषी, चहाळखोर, असंयमी, क्रूर, चांगल्याबद्दल प्रेम न बाळगणारी, विश्वासघातकी, हूड, गर्वाने फुगलेली, देवावर प्रेम करण्याऐवजी सुख विलासाची आवड धरणारी, तू भक्तीचे केवळ बाहेरून दाखवून तिचे सामर्थ्य नाकारणारी अशी होतील. त्यांच्यापासून दूर राहा. व्हेरी गुड. काय म्हणते? या सर्व गोष्टी करणारे लोक स्वर्गाच्या राज्यात जातील. आणि वर्तमान समयामध्ये ह्या गोष्टी होत नाहीये का? याचा अर्थ हा आहे की आपण शेवटच्या काळामध्ये आहे. प्रभूचं येणं हे कधीही होऊ शकतं आणि म्हणून तयार राहा. प्रभूच्या दुसऱ्या आगमनाविषयी आपण शिकणार आहोत. बघा काय म्हणतंय, कारण माणसं स्वार्थी आहे का? ह्या काळामध्ये स्वार्थी लोक, धनलोभी, बडाईखोर, गर्विष्ठ, निंदक, आईबापास न मानणारी, उपकार न स्मरणारी, अपवित्र, ममताहीन, शांतता द्वेषी, चहाडी, खोर, संयमी, क्रूर, चांगल्याबद्दल प्रेम न बाळगणारी ही लोक आहे आजच्या काळामध्ये. आणि आजच्या काळामध्ये देव ही गोष्ट अपेक्षित करतो त्या निवडलेल्या लोकांकडनं की त्यांनी दयाळूतेने आणि दया भावाने जीवन जगावं. मग ते स्वर्गाच्या राज्यामध्ये जातील. वचन स्पष्टपणे सांगत आहे मत्तेचं पुस्तक 5व्या अध्यायाच्या 7व्या वचनामध्ये, जे दया करणारे ते धन्य. जे दया करणारे आहेत ना ते आशीर्वादित आहेत. देवाने तुम्हाला काय निवडलं माहिती का? वादविवाद करण्यासाठी नाही, भांडणं, चहाडी, चुगली, मारामाऱ्या, निंदा, शिवीगाळ. देवाने ह्या गोष्टी करण्यासाठी आपल्याला निवडलं नाही. देवाने आपल्याला निवडलेले वचन सांगतं स्पष्टपणे. मत्तेचं पुस्तक 5व्या अध्याय 7वें वचन म्हणत आहे, जे दया करणार ते धन्य, कारण त्यांच्यावरती दया करणार ते. देव आपल्याकडनं अपेक्षा करतो आपण दया करावी लोकांवरती. देव आपल्याकडनं अपेक्षा करतो आपण लोकांबरोबर दया भावनेने वागावं, तर आपल्याला स्वर्गाच्या राज्यामध्ये प्रवेश मिळाला. बघा वचन काय सांगत आहे. लूक याचा 10वा अध्याय आणि वचन 34 बघा कशा प्रकारच्या ठिकाणी दयेचं एक उदाहरण आहे. त्या ठिकाणी बघा लूक 10वा अध्याय आणि वचन 34. त्याने जवळ जाऊन त्यांच्या जखमांना तेल व द्राक्ष लावून त्या बांधल्या आणि त्याला आपल्या जनावरावर बसून उतारा शाळेत आणले व त्याची काळजी घेतली. व्हेरी गुड. हे आहे खऱ्या अर्थाने दया करण्याचं चित्र. वचन स्पष्टपणे सांगत आहे की त्याने जवळ जाऊन त्याच्या जखमांना तेल लावलं. जखमांना तेल लावणारा काही परिचयाचा नव्हता आणि ज्याला जखमा होता तो पण त्याचा परिचयाचा नव्हता. कोणी कोणाला ओळखत नव्हतं.
न एका गावचे, न भाऊ, न कोणी नव्हतं त्या ठिकाणी. बघा, रस्त्याने जात असणारा हा जो शंभरुनी आहे ना, याला चांगली ही पदवी का मिळाली माहिती का? त्याच्या कृत्यांमुळे. चांगली ही पदवी बेसिक काय माहिती का? स्वर्गाचं राज्य आहे. स्वर्गाचं राज्य आशांचंच आहे. स्वर्गाचं राज्य असल्यांचंच आहे, लक्ष द्या. जे एकमेकांना मदत करतात, जे एकमेकांची काळजी घेतात, जे एकमेकांवर प्रीती करतात, जे एकमेकांवरती दया दाखवतात, जे एकमेकांना क्षमा करतात, जे एकमेकांना, बघा वचन सांगत आहे त्याने जवळ जाऊन त्याच्या जखमाला तेल लावलं व द्राक्षरस लावून त्या बांधल्या आणि त्याला आपल्या जनावरती बसून उतार शाळेत आणलं व त्याची काळजी घेतली. काय आहे दया? म्हणजे काय? काळजी घेणं. दया म्हणजे काय? मदत करणं. दया म्हणजे काय? उभं राहणं त्या व्यक्ती करता ज्याला गरज आहे. जर एखादा व्यक्ती जर त्रासामध्ये आहे, दुःखामध्ये आहे, आजारामध्ये, परेशानीमध्ये आहे, तुमच्याकडून काय होऊ शकतं त्या व्यक्तीकडे ते करा. लक्ष द्या, देवाची सांगतो की आपल्याकडनं देव ह्या जगामध्ये वर्तमान समाजात आपण राहत असताना दयाची वागणूक आणि दया भावनाने लोकांशी चालणं हे आपल्याकडे मागतो. जर अशा प्रकारे आपली जर वागणूक असेल तर आपण स्वर्गाच्या राज्यामध्ये प्रवेश करू शकतो. कारण येशूने तसंच केलं. येशूने त्या व्यभिचारामध्ये पकडलेली जी स्त्री आहे ना, तिला दगड मारून टाकलं होतं, पण येशूने तिच्यावरती दया केली, तिच्यावरती येशूने प्रीती केली, येशूने तिची बाजू घेतली, येशूने तिला क्षमा केली, येशूने तिला सल्ला दिला, जा इथून पुढे पाप करू नको. हो, येशूने त्या गर्सेकाराच्या प्रदेशामध्ये असलेला जो भूतग्रस्त आहे ना, ज्याच्यामध्ये 2000 पेक्षा किंवा 2000 पर्यंतची भूत होती, अशुद्ध आत्मा लागली. तुम्हाला माहिती का, तो डोंगरांनी फिरायचा, साखरदंडाने बांधायचा पण तोडून टाकायचा, स्वतःचा अंग दगडात ठेचून घ्यायचा, रात्रभर उडायचा. त्या रस्त्याने कोणी जात होता आणि कोणालाही त्याला वटणीवर आणता आलं नव्हतं, उघडा वागडा. अशा व्यक्तीवरती येशूने दया केली. ज्यावेळी त्याच्या शरीरातले भूत निघून गेले ना, वचन सांगतं तो येशूच्या पायाजवळ वस्त्र पांघरलेला बसलेला होता. हो, देवाने आपल्याला स्वर्गाच्या राज्यामध्ये येण्याचं आमंत्रण दिलेलं आहे, पण तिथं जाण्याकरता आपण त्या योग्यतेचं बनणं गरजेचं आहे. त्या योग्यतेचं बनणं करता आपल्यामध्ये काय पाहिजे? येशू सारखा दयाळूपणाचा स्वभाव, येशू सारखा दयाभाव दाखवण्याचा स्वभाव आपल्यामध्ये पाहिजे, तर आपण स्वर्गाच्या राज्यामध्ये जाऊ शकतो. पुढचा मुद्दा क्रमांक 6 लिहा. मुद्दा क्रमांक 6, आज हा विषय संपवायचा आहे. स्वर्गाच्या राज्यात कोण जाणार आहे त्या संदर्भात मुद्दा क्रमांक 6 लिहा. न्यायी व प्रामाणिक लोक देवाच्या राज्यात किंवा स्वर्गाच्या राज्यात जातील. पुढचा मुद्दा लिहा. न्यायी व प्रामाणिक लोक स्वर्गाच्या राज्यात जातील. बघा, कोणीतरी वचन वाचण्यासाठी मदत करा. 1 कोरिंथ 6 अध्याय 9 आणि 10 वचन वाचा. 1 कोरिंथ 6 अध्याय 9 आणि 10 वचन. अनित्यमान माणसांना देवाच्या राज्याचे वतन मिळणार नाही, हे तुम्हाला ठाऊक नाही काय? हसू नका. जारकर्मी, मूर्तीपूजक, व्याभिचारी, स्त्रीसारखा संभोग देणारे, पुरुष संभोग घेणारे, चोर, लोभी, मद्यपी, चहार व वित्तहरण करणारे यांना देवाच्या राज्याचे वतन मिळणार नाही. व्हेरी गुड. स्वर्गाच्या राज्यामध्ये अशा प्रकारचे लोक मुळीच जाणार नाही. स्वर्गाच्या राज्यामध्ये अशा प्रकारचे लोक ज्यावेळेला मी म्हणतो ना, तर ते लोक कोणते आहे माहिती का? वचन सांगतं की जारकर्मी, मूर्तीपूजक, व्यभिचारी, स्त्रीसारखा संभोग देणारे, पुरुष संभोग घेणारे, चोर, लोभी, मद्यपी, चहाड व वित्तहरण करणारे ह्यांना देवाच्या राज्यामध्ये मुळीच वतन प्रवेश मिळणार नाही. कोणत्या लोकांना प्रवेश भेटेल माहिती का? स्वर्गाच्या राज्यामध्ये जे न्यायी आहे, जे न्यायाने वागतात, जे योग्य न्याय करतात. कोणते लोक देवाच्या राज्यात प्रवेश करतील माहिती का? जे प्रामाणिकपणे देवासमोर चालतात, जे लोकांना फसवत नाही, जे लोकांचं नुकसान करत नाही, जे लोकांकरता अडखळाचं कारण जे आहे ना ठेवत नाही,
वचन सांगतं आंधळ्याला मार्ग दाखवायला लागला तर दोघंही खड्ड्यात पडतील. आणि म्हणून आंधळ्याबरोबर एक डोळस असणं फार गरजेचं आहे. का? कारण डोळस व्यक्ती आंधळ्याला वाचू शकतो. आणि लक्ष द्या, देवाने आपल्याला डोळस होण्यासाठी आचरला आहे अशासाठी की आपण आपल्याबरोबर इतरांना देखील स्वर्गाच्या राज्यामध्ये घेऊन जावं. आणि इतरांना स्वर्गाच्या राज्यामध्ये घेऊन जाण्याकरता अगोदर आपण न्यायी असणं गरजेचं आहे. अगोदर आपण प्रामाणिक असणं गरजेचं आहे. हो, देवाच्या मंदिरामध्ये कोण उभं राहील? त्याच्या पवित्र डोंगरामध्ये कोण राहील? ब्रदर सुभाष यांनी मागच्या वेळेला वाचलं होतं स्तोत्र संहिता 15. त्या ठिकाणी बघा, कोणतरी वाचा परत एकदा स्तोत्र संहिता 15 आपण काढू. आणि कोण देवाच्या मंदिरामध्ये जाईल? कोणीतरी मला वाचण्यासाठी मदत करा. वचन 2. तो सात्विकतेने चालतो व नीतीने वागतो, मनापासून सत्य बोलतो, 3 वचन. आपल्या जिभेने चुगली करीत नाही, आपल्या त्याचे वाईट करीत नाही, आपल्या शेजारीची निंदा करीत नाही. व्हेरी गुड. ह्या कॅटेगरीचे लोक स्वर्गात जातील. वचन 1 वाचा. वचन 1. हे परमेश्वरा, तुझ्या मंडपात कोण वस्ती करील? तुझ्या पवित्र डोंगरावर कोण राहील? हे परमेश्वरा, तुझ्या स्वर्गामध्ये कोण वस्ती करेल? हे परमेश्वरा, तुझ्या पवित्र ठिकाणामध्ये कोण राहील? ज्याचे हात स्वच्छ, ज्याचं जीवन स्वच्छ, जो न्यायी आहे, प्रामाणिक आहे, पवित्र आहे, देवभीरू आहे, असा व्यक्ती जाईल त्या ठिकाणी. असा व्यक्ती नाही जो आपण पहिले करीन 6, 9 ते 10 मध्ये बघितले. अशा लोकांना स्वर्गाच्या राज्यात प्रवेश मिळणार नाही. लक्ष द्या, वचन स्पष्टपणे आपण पाहतो की जक्कई जो आहे ना, जक्कई एका काळी असाच होता. लूटमार करणारा, लुबाडणारा, खोटं बोलणारा. जक्कईला चांगलं म्हणत नव्हतं लोक. हो, त्या ठिकाणी शास्त्रीने प्रभू ख्रिस्त शिष्यांना म्हणाले, तुझा गुरु पापी लोकांमध्ये बसतो, उठतो, खातो, पितो, राहतो. वचन वाचा आपण लूक 19 अध्याय आणि वचन 8 कोणीतरी वाचा. लूक 19 आणि वचन 8 पहा. ते 8 का? हो, 8 वाचा. जेव्हा जक्कई उभा राहून प्रभूला म्हणाला, प्रभूजी पहा, मी आपले अर्धे द्रव्य दारिद्र्यास देतो आणि मी अन्यायाने कोणाचे काही घेतले असेल तर ते चौपट परत करतो. व्हेरी गुड. बदल झाला या ठिकाणी. येशू बरोबर ज्या वेळेला त्याची भेट झाली, बघा काय बदल झाला. हा अगोदर कसा होता माहिती का? वचन बघा, वचन कोणीतरी वाचा. वचन 7 वाचा. हे पाहून सर्व लोक कुरकुर करू लागले की पापी मनुष्याच्या घरी हा उतरायला गेला आहे. हा, लोक म्हणाले, हा येशू तुमचा गुरु पापी माणसाच्या घरी जातो. पापी लोक कुरकुर करू लागले. पण गुरु पापी माणसाच्या घरी का गेला हे कुरकुर करणाऱ्याला कळायला फार गरजेचं होतं. तो पापी माणूस बदलला येशूच्या एका भेटीमध्ये. आणि तो उभा राहिला आणि म्हणाला, प्रभूजी पहा, मी माझं अर्ध द्रव्य गरिबांना देतो आणि अन्यायाने फसवून जर मी कोणाची लूटमार केली असेल तर मी 4 पट परत देतो. बघा, त्याने त्याच्या जीवनात पापाची कबुली दिली आणि परत पाप केलं नाही. तो न्यायी आणि प्रामाणिक जीवन जगला. जर आपण पाप केलं, देवाकडे कबुली दिली, क्षमा मागितली आणि न्यायी आणि प्रामाणिक जीवन जर जगायला लागलो तर स्वर्गाच्या राज्यामध्ये आपण प्रवेश करू. स्वर्गाच्या राज्यामध्ये आपण प्रवेश करू. शेवटचा मुद्दा लिहून घ्या. स्वर्गाच्या राज्यात कोण जाईल त्यातला शेवटचा मुद्दा, शेवटपर्यंत विश्वासात टिकून राहणारे लोक स्वर्गाच्या राज्यात जातील. मुद्दा क्रमांक 7 लिहा. शेवटपर्यंत विश्वासात टिकून राहणारे लोक स्वर्गाच्या राज्यात जातील. आणि बघा, मत्तेचं पुस्तक 24 अध्याय आणि वचन 13 कोणीतरी वाचा. मत्ते 24 अध्याय आणि वचन 13 काय म्हणत आहे? परंतु जो शेवटपर्यंत टिकून राहील तोच तरेल. व्हेरी गुड. जो शेवटपर्यंत टिकून राहील तोच तरेल. कशामध्ये टिकून राहायचंय आपल्याला? जगामध्ये, जगाच्या गोष्टींमध्ये नाही.
ज्याने जग निर्माण केलं ना त्याच्यामध्ये. कारण योहानाचं पुस्तक 14व्या अध्यायामध्ये वचन स्पष्टपणे सांगतं की मी तुमच्यामध्ये आणि तुम्ही माझ्यामध्ये राहिले तर तुम्ही पुष्कळ फळ द्याल. माझ्या वाचून तुम्हाला फळ देता येणार नाही. हो, माझ्या वाचून तुम्हाला फळ देता येणार नाही. कशामध्ये टिकून राहायचं आपल्याला ह्या जगामध्ये राहत असताना? देवामध्ये टिकून राहायचं आहे. तर आपल्याला स्वर्गाचं राज्य प्राप्त होईल. तर आपल्याला स्वर्गाचं जे राज्य आहे ना ते प्राप्त होईल. कारण योहानाच्या पुस्तकाच्या 10व्या अध्यायामध्ये अतिशय स्पष्टपणे आपल्याला ह्या गोष्टी समजतात. अतिशय उत्तमरित्या प्रभू येशू ख्रिस्त जो आहे ना म्हणत आहे, मी खरा द्राक्षवेल आहे आणि माझा बाप माळी आहे. मी द्राक्षवेल आहे, लक्ष द्या. आणि तुम्ही काय आहात का? फाटे आहात. लक्ष द्या, आपण काय आहोत? आपण फाटे आहोत. बरं, आपल्याला येशू मध्ये राहायचं आहे आणि येशू मध्ये राहून आपल्याला जे आहे ना फळ द्यायचं आहे, टिकून राहायचं देवामध्ये. आपण टिकून जर राहिलो देवामध्ये तर आपल्याला जे आहे ना स्वर्गाचं राज्य प्राप्त होईल. आणि बघा, संत पौल हा जीवनाच्या शेवटपर्यंत देवामध्ये टिकून राहिला. तो उजवीकडे डावीकडे वळाला नाही. बघा, 2 तिमोथी 4 अध्याय आपण काढू. 2 तिमोथी 4 अध्याय आणि 7 ते 8 वचन वाचा. ते मी केले आहे, धाव संपली आहे, विश्वास राखला आहे. आता जे राहिले ते हेच की माझ्यासाठी नीतिमत्वाचा मुकुट ठेवला आहे. प्रभू जो नीतिमान न्यायाधीश आहे तो त्या दिवशी मला तो मुकुट देईल. आणि तो केवळ मलाच नव्हे तर त्याचे प्रकट होणे ज्यांना प्रिय झाले आहे त्या सर्वांनाही देईल. व्हेरी गुड. बघा, वचन काय सांगत आहे? संत पौल ह्या ठिकाणी त्याच्या जीवनाच्या शेवटी त्याला जेव्हापासून दमिश्कच्या रस्त्यावरती येशू ख्रिस्ताने दर्शन दिलं ना तेव्हापासून तर वयाच्या त्या शेवटच्या धावेपर्यंत तो देवामध्ये विश्वासू आणि टिकून राहिला. शेवट पण टिकून राहिला. तो म्हणत आहे, बघा, जे सुयुद्ध ते मी केलं आहे, धाव संपवली आहे आणि विश्वास राखला आहे. मी उजवीकडे आणि डावीकडे वळालो नाही, मी देवामध्ये टिकून राहिलो. तुम्हाला ज्या दिवशी देव कळाला तेव्हापासून तर आतापर्यंत आणि इथून पुढेही काय तुम्ही देवामध्ये टिकून राहण्याचा निर्णय घेता का? जर तुम्ही देवामध्ये टिकून राहण्याचा निर्णय घेतला आणि तुम्ही उजवीकडे आणि डावीकडे वळाले नाही तर स्वर्गाचं राज्य तुमचं आहे. स्वर्गाचं राज्य हे आपलं आहे. आणि दावीद राजा म्हणतो, तुझ्या विरुद्ध मी पाप करू नये म्हणून तुझं वचन मी माझ्या अंतःकरणामध्ये ठेवलेलं आहे. ते वचन मला सांगतं काय चांगलं आणि काय वाईट. ते वचन मला सांगतं तू हे कर. ते वचन माझं काय करतं? मार्गदर्शन करतं. हो, तुझं वचन माझ्या पावलाकरिता दिवा आणि माझ्या मार्गामध्ये प्रकाश आहे. म्हणजे वृद्ध काळीही तू त्यापासून परावृत्त होणार नाही. वचन सांगतं नीतिसूत्रेमध्ये आपल्या मुलाच्या स्थितीस अनुसरून योग्य असं शिक्षण त्याला दे, म्हणजे वृद्धपणी तू त्यापासून परावृत्त होणार नाही. जर देवामध्ये टिकून राहिलं स्वर्गाच्या राज्यामध्ये परमेश्वर देव आपल्याला घेऊन जाईल. देवबाप या वचनाच्या द्वारे सर्वांना आशीर्वाद.